जर पुरुष शिकला तर तो एकटा सुशिक्षित होतो, परंतु स्त्री शिकली तर संपूर्ण परिवार सुशिक्षित होतो, संपूर्ण समाज सुशिक्षित होतो, सुसंस्कृत होतो। आणि म्हणूनच आज जगातील प्रत्येक स्त्री विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवताना दिसत आहे। आणि म्हणूनच आज जगातील प्रत्येक नोकरी, प्रत्येक ऑफिस तिच्या स्वागतासाठी सज्ज आहे। परंतु शिकले सवरलेली लेक आज संस्कृतीच्या नावाने नाकाने कांदे सोलते आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गर्भातला सावित्रीचा गळा मात्र गर्भातच दाबते। मनमानी आणि सोयराचाराने भरकटलेली ती आपल्याला दिसते। घटस्फोट घेणं, नवरा बदलणं ही तर तिची स्त्रीमुक्तीची व्याख्या झाली। मी लेक सावित्रीची त्याच दिवशी शोभून दिसेल ज्या दिवशी मी असत्यापुढे झुकणार नाही। मी लेक सावित्रीची त्याच दिवशी शोभून दिसेल ज्या दिवशी मी सावित्रीला डोक्यावर न घेता डोक्यात उतरवण्याचा प्रयत्न करेल। मी लेक सावित्रीची त्याच दिवशी शोभून दिसेल ज्या दिवशी मी त्यांच्या समोर आंधळेपणाने माथा टेकवणार नाही। या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, तिच्या प्रयत्न आम्हा लाभली अमृताची वाणी। वंदन करूया तिजला सारे कर जोडून आता, आणि तिच्याच चरणी झुकता राहो तुमचा आमचा माथा, आणि तिच्याच चरणी झुकता राहो तुमचा आमचा माथा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार वंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।